स्वामीजी तुमचं नावच खूप असं वेगळं आहे. जय श्रीराम म्हणतं, कोणी रामकृष्ण हरी म्हणतं. सुरुवातीला तर तसं जय जनार्दन काही भक्त म्हणायचे. हे जय बाबाजी कसं येतं? जगद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज हे महान शिवयोगी संत होऊन गेले. सामान्य माणसाला तर फक्त जज करायला येतं कपडे बघून. साधू कसा असावा याचा आदर्श प्रोटोकॉल जगद्गुरू जनार्दन स्वामींनी आपल्या विधीच्या पुस्तकामध्ये घालून दिलेला आहे. जसं डॉक्टर बनण्यासाठी, पोलीस बनण्यासाठी अनेक क्रायटेरिया असतात, तसं संत बनण्यासाठी सुद्धा अनेक क्रायटेरिया आहेत. जनार्दन स्वामी नेमके कोण होत्या? निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरू जनार्दन स्वामी गुरुस्थानी त्यांना मानले जातं. आता मला उत्सुकता अजून लागली की शांतिगिरी महाराजांबद्दल काय गोष्टी आहेत तुम्हाला माहिती? स्वामी शांतिगिरीजी महाराज हे सर्वात लहान शिष्य आहेत. माझा जर संसार चालू आहे, आता काय करू अनुष्ठान करून? काय उपयोग होणार आहे? मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये ती मुलं वेगवेगळ्या प्रकारच्या व्यसनांपासून, ॲडिक्शनपासून, वेगवेगळ्या प्रकारच्या चुकीच्या प्रवृत्तीपासून दूर राहतील याची कुठलीही गॅरंटी नाही. आणि आम्हाला वाटलं की आपण ह्या मुलांच्या सेवेसाठीच आपलं जीवन अर्पण केलं पाहिजे. म्हणून जगद्गुरू जनार्दन स्वामींनी 7 गुरुकुलांची स्थापना केली.